तर जय शिवराय मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ म्हणजे आपला जरा खासच होणार आहे, जरा म्हणजे काय जास्तच खास होणार आहे। तर तुम्ही आपला व्हिडिओ एकदा बघा, व्हिडिओ भारी आहे। आणि ज्याने कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं त्याने एकदा सबस्क्राइब करून घ्या। तर चला मग आपल्या व्हिडिओ। तर आता शेतातून उठल्या आपण डायरेक्ट चाललो आपल्या गावाकडे। मग काय मारली किक, टाकला गिअर, दिली रेस, सुटली गाडी। आणि आपल्या गावात जायसाठी रस्ता एकदम नंबर 1 आहे बरं का। समृद्धी महामार्गापेक्षा बी एक नंबर 1 रस्ता आहे। त्याच्यानंतर मग आपण व्हिडिओ काढत गावाकडे जात असतो बा। आणि ती तरी एक बरी गोष्ट आहे, आपल्या गाडीला डबर नाही तर मग आपल्याला चिखल काढत गावाकडे जायचं काम पडलं असतं बरं। तुमचा भाऊ काय कमी आहे काय? पावसाचा एक थेंब जर अंगावर पडला तर डबर काढून फेकतोय। गावात आल्या सगळ्यात अगोदर आलो आपल्या देवाच्या दर्शनासाठी, श्री येडोबा महाराज देवस्थान बाबुळगाव। सोयाबीन आपलं एक नंबर निघलं, पण जिथलं चांगलं निघलं तिथलं जास्त वानेरायनं बी खाल्लं बरं का। हे घ्या पाहून। तुम्ही म्हणसाल इकूनही बी पेरलं आणि इकूनही बी पेरलं, मग मधातच काऊन ठेवलं? हे वावर मव आहे, मी शेल्या लोक जावस तर पेरणी यंत्रात बीच नाही पाहिले। माणसापेक्षा तरी जनावर लय हुशार राहतात बरं का। याच्यातलं फक्त एका अध्यक्षाला धरायचं आणि कोट्यावर घेऊन जायचं, बाकीची पब्लिक बरोबर पाठीमागे येते। पण आपली माणसं तसं करत नाही, डायरेक्ट नेतात बदलून टाकतात। मग काय यायचा बिग पण घेतलाय का असं सिनेमॅटिक व्हिडिओ काढून, त्याला म्हणलं आता तुमचा व्हिडिओ यूट्यूबवर झळकणार आहे। आणि या गाईत माझ्या मित्रापेक्षा लय भारी स्टाईलनं उभ्या राहावं लागल्या बरं का व्हिडिओ काढायसाठी। आणि ही गाय आपल्याला सगळ्यात जास्त आवडते म्हणून हिचा स्पेशल एक व्हिडिओ काढला। नखरेवाली आहे ना भाऊ, घ्यानं पाहून कशी नखरे करते मग ही। आणि सगळ्यात सुखी जीवन म्हणलं तर शेतकऱ्याच्या जनावरांचं, तर ते कसं ते बी मी तुम्हाला सांगूनच देतो। सकाळी 11 वाजता पाणी गिनी पाजायची आणि पडतात नेऊन बांधायची, 4 वाजता जायचं संध्याकाळचं त्याला आणायसाठी। तर हाय मित्रांनो, तर तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन बटन पण दाबून द्या, आणि जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपला ब्लॉग कसा वाटला हे मात्र नक्की सांगून द्या। धन्यवाद।